नमस्कार. आजचं 237व हे सलग संविधान पारायणाचं पुष्प आपण गुंततो आहोत. तारीख 2 एप्रिल 2022. आज गुढीपाडवा आहे. त्या निमित्ताने गुढीपाडव्याबद्दल सर्वांचं अभिष्ट चिंतन, नववर्षाच्या मराठी नवदिनाच्या सर्वांना शुभेच्छा. वेगवेगळे मतांतर मतप्रवाह या गुढीपाडव्याच्या कलशाच्या भूमिकेवरून निर्माण झालेले आहे. त्यामुळे आज जे मी माझ्या सोशल मीडियावर एक सरळ कलश गुढी संकल्पना पुढे आणली, त्याचाही आपण परामर्श घेऊ शकता, आपले कॉमेंट देऊ शकता, त्यावर विचार करू शकता की संभाजी महाराजांची पुण्यतिथी आणि गुढीपाडवा हा संयोग काही वेगळ्या गोष्टीचे निर्देश देतो आहे का, याबद्दलचं ते विवेचन आहे. अर्थात आपल्याला मुक्तपणे विचार करण्याचं स्वातंत्र्य जिथपर्यंत उपलब्ध आहे तिथपर्यंत त्या स्वातंत्र्याचा वापर व्हावा या उद्देशाने ते लिहिलेलं आहे. तशी गुढी दिलेली आहे, त्याचे आपण विचार करावा. परत एकदा गुढीपाडवा या नववर्षाच्या मनोमन शुभेच्छा. खरं तर सृष्टीचा चलित होण्याचा हा पहिला दिवस आहे असं म्हटलं जातं, कारण बहुतांशी वृक्षांवर याच दिवसांमध्ये चैत्र महिन्याच्या पालवीला चैत्र पालवी हा शब्दच प्रसिद्ध आहे, कारण प्रत्येक वृक्षाला नवीन पालवी फुटत असते. तसं जर बघितलं तर या सीझन मध्ये ना पाऊस पडत ना हिवाळा राहत. या सीझन मध्ये कडकडीत उन्हाळा असतो आणि अशा कडकडीत उन्हाळ्यामध्ये होत असलेली आपली पानगळ झटकून टाकून नवी उमेद, नवी पालवी आपल्यावर निर्माण करण्यामध्ये वृक्ष ज्या पद्धतीनं आपल्याला एक उदाहरण घालून देतात, तसंच उदाहरण आजच्या दिवशी घ्यायची गरज आहे की नवीन उमेद, नवीन विचार, आशावाद या दृष्टीनं आपण जीवनाकडे बघण्याचा एक संकेत ही संपूर्ण सृष्टी आजच्या दिवशी तुम्हाला देत असते. आणि मला वाटतं हा त्याचा सोहळा म्हणून आपण साजरा केला पाहिजे. आणि तो सोहळा साजरा करत असताना सृष्टीचं अवलोकन केलं तर हिरवी गार सृष्टी, मोठमोठ्या आमच्या घराच्या बाजूला एक पिंपळाचं झाड आहे. काही दिवसांपूर्वी एकही पान नव्हतं, नुसतं सालकट झाडांची दिसत होती. पण आज जेव्हा सकाळी उठून बघितलं हे खरंच आहे का, तर खरोखर हिरव्या हिरव्या कोवळ्या पालवीने नवनवलेलं असं ते वृक्षाचं रूप बघून मनोमन हर्षोल्लास आणि आनंद झाला. आता मी अशी आहे की देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमणा साहेब यांनी एका व्याख्यानमालेत जाहीर रीतीनं आपले विचार मांडताना असं सांगितलं की देशातली जी केंद्रीय तपास यंत्रणा CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे, त्या यंत्रणेबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास राहिलेला नाही. प्रशासनाच्या मनामध्ये विश्वास राहिलेला नाही. जे राज्यकर्ते आहे फक्त त्यांना याचा कसा वापर होईल याच दृष्टीनं बघावं लागत आहे. इतकंच बोलून ते थांबले नाही, तर त्यांनी इतकंच बोलून थांबले नाही तर त्यावर त्यांनी एक तोडगा पण सुचवला. तो तोडगा असा सुचवला की NIA असेल, ED असेल, DRI असेल आणि बाकीच्या काही ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, तर अशी एकच शीर्षक असलेली आणि शिखरस्थानी असलेली चांगलीशी तपास यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. आणि हे बोलत असताना त्यांनी हेही अधोरेखित केलेलं आहे की त्या तपास यंत्रणेमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सुद्धा सहभाग असावा. हे मला वाटतं या दृष्टीनं एक क्रांतिकारी पाऊल भारतीय संविधानाच्या न्यायिक व्यवस्थेमध्ये होईल. आणि ही न्यायिक व्यवस्था अशा प्रकारे निर्माण जर करता आली आणि या न्यायिक व्यवस्थेमध्ये तपास यंत्रणा म्हणजे विधी व न्याय, त्याऐवजी न्याय व विधी असं समीकरण जर आपण करून अशी एखादी शिखर तपासी यंत्रणा निर्माण करता येणं ही काळाची गरज आहे, असं चक्क भारताचे सरन्यायाधीश बोलतात आहे. म्हणून त्यांचं हे मत, त्यांचं हे बोलणं दखल पात्र आहे असं म्हणून सुद्धा आपण त्याचा विचार करूया. ही बोलण्याची वेळ ज्या सरन्यायाधीशांवर आलेली आहे त्याची कारणं नेमकी काय असावी, त्याचा अनेक वेळा उहापोह आणि शोध आपण आपल्या संविधान पारायणाच्या माध्यमातून घेत आलो आहोत. आज तशाच प्रकारचा एक शोध आपण 10वी अनुसूची 10th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे बघतो.
तेव्हा सर्वप्रथम ही 52वी घटना दुरुस्ती ज्या अधिनियम 1985 साली कलम 6 द्वारे जारी करण्यात आली, त्यावेळी 10वी अनुसूची ही का असावी याच्यावर बराचसा उहापोह झाला आणि सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये असा एक भ्रम निर्माण करून देण्यात आला की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे, या पक्षातून त्या पक्षात उडी मारून जाणारे, आणि जो घोडेबाजार नावाचा शब्द आहे, हा घोडेबाजार फार मोठ्या प्रमाणात पैशाची लेनदेन आणि भ्रष्टाचाराचं मूळ बीज आहे असं लक्षात घेऊन त्यावर बंदी आणण्यासाठी आपण हे करत आहोत आणि पक्षांतर बंदी कायद्याची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ही अनुसूची घटनेमध्ये निर्माण करायची आहे, हा या घटनेतला सांगितला गेलेला वरकरणी भाग होता. परंतु अंतरंगात जेव्हा त्यांच्या व्याख्या आणि सगळं निर्माण झालं तर पक्षांतराच्या कारणावरून एखादा सदस्य संसदेतला किंवा विधानसभेतला राज्यांच्या अपात्र केव्हा होतो त्याबद्दलच्या या सरसकट तरतुदी आहे. आणि पक्षांतर या शब्दाचा अर्थ लावत असताना अँटी डिफेक्शन हा जो शब्द आहे, डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन, डिफेक्शन या शब्दाचा अर्थ बघितला आणि पक्षांतर या शब्दाचा अर्थ बघितला, ही थोडीशी सरमिसळ जी होत आहे ती स्पष्ट करण्यासाठी मी एवढं सांगतो की पक्षांतर म्हणजे पक्षांच्या मतापासून असलेलं अंतर. पक्ष प्रमुखाचं काय मत आहे आणि तुमचं मत जर त्या विपरीत असेल, वेगळं असेल, तुमच्या आणि त्यांच्या मनामध्ये तफावत असेल, तर असं मत तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय सभागृहामध्ये मांडू शकत नाही. मग सभागृहाच्या सुद्धा व्याख्या देण्यात आलेल्या आहे, सभागृहाचे सदस्य कोण कसे असतील त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे आणि असं मत मांडल्यानंतर अशा सदस्यांवर काय कारवाई होऊ शकते त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी निर्देश 10व्या अनुसूचीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आपण जर चिकित्सक बुद्धीने याचा विचार केला आणि नुसतं गोलमटोल भाष्य करायचं, चांगलं चिकन चोपडं बोलायचं, हे सोडून जर प्रखर सत्य समोर मांडायचं झालं तर आज आपले खासदार आणि आमदार हे जनतेचे प्रश्न सभागृहामध्ये नेऊन सोडवण्यात अपयशी का ठरतात? एक छोटासा प्रश्न कुठल्या तरी रस्त्याचा सोडवला तर तो एवढा त्याचा गवगवा करून मोकळा होतो की तो जणू एक महत्वाचा प्रश्न आहे. पण खरे प्रश्न जे समाजाचे आज आहेत ते प्रश्न आहेत बेरोजगारी, शिक्षण, खूप मोठ्या प्रमाणात रोगराई, याबद्दल काही नेटाणी होत असेल किंवा त्याबाबतची प्रशासकीय बदल करण्याची व्यवस्था आपल्याकडे निर्माण होत असेल, असं मात्र होताना दिसत नाही. आणि ज्यावेळी आपण या गोष्टीचा या दृष्टीने विचार करतो, मी फक्त वैचारिक दृष्टी बदलण्यासाठी सांगतो, विचार बदला ना बदला हे तुमचं कर्तव्य आहे, परंतु या नजरेने सुद्धा या गोष्टीकडे बघून बघा कसं वाटतं ते. आणि जेव्हा आपण 10वी अनुसूची वाचू, त्याचा अभ्यास करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की 10वी अनुसूची खऱ्या अर्थाने हे जनप्रतिनिधी म्हणून तिथं गेल्यानंतर हे कुठल्या तरी प्रस्थापित विषमतावाद्यांच्या दावणीला बांधले जातात आणि असे बांधले गेलेले जे जनप्रतिनिधी आहे ते जनप्रतिनिधी लोक कल्याणकारी शासन आणि प्रशासन चालवू शकत नाही किंवा त्यांच्या हातून घडत असलेलं शासन आणि त्या शासनाखाली काम करत असलेलं प्रशासन हे जनभिमुख राहत नाही. ह्याचा आपण जर विचार केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आज संविधान पारायणामध्ये हा विचार स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे की संविधानात अशा लाखो तरतुदी आहेत, पण त्या तरतुदीनुसार समाज रचना का निर्माण झालेली नाही? का आपल्याला आजही असं टेम्पलेट टाकावं लागतं आणि हा प्रश्न विचारून ही बाब अधोरेखित करावीशी वाटते की संविधानामध्ये एवढं सगळं असताना भारतीय राजकारणावर जातीचा पगडा कशासाठी? या सगळ्या गोष्टींचा विचार या दृष्टीने होणं महत्वाचं आहे. आपण संविधान पारायणाच्या अगदी उत्तरार्धामध्ये, अगदी शेवटच्या पर्वामध्ये आहोत आणि या पर्वात एक सारांशजन्य विचार आपण या दृष्टीने करावा अशी माझी विनंती आहे. आपण बघूया पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी. या तरतुदी आपण अनुच्छेद 102
आणि अनुच्छेद 191 मध्ये बघितलंय. 102 मध्ये जेव्हा आपण संसदेचा अभ्यास करत होतो आणि 191 मध्ये जेव्हा आपण राज्याच्या विधानमंडळाचा अभ्यास करत होतो, त्यावेळी आपल्याला अनुसूची 10 10th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्याबद्दलची माहिती अपरिहार्यपणे घ्यावी लागली होती. आपण त्यावेळी सुद्धा ही माहिती घेतली होती. आज याचा एका वेगळ्या अँगलनी, वेगळ्या डायमेन्शननी परामर्श आपण घेत आहोत. पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी. पक्षांतर म्हणजे काय? अर्थ लावणे. पहिलं कलम आहे अर्थ लावणे. या अनुसूचित संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर सभागृह, याचा अर्थ संसदेचे कोणतेही सभागृह किंवा राज्याच्या विधानसभेचे किंवा यथास्थिती विधानमंडळाचे कोणतेही सभागृह असा आहे. परिच्छेद 2 किंवा परिच्छेद 4 यांच्या तरतुदीनुसार कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असलेल्या असा जो कोणी सभागृहाचा सदस्य असेल त्याच्या संबंधात विधानमंडळ पक्ष, याचा अर्थ त्या सभागृहाचं जे सदस्य त्या वेळी उक्त तरतुदी अनुसार त्या पक्षाचे असतील असे सर्व सदस्य मिळून बनलेला गट असा आहे. विधानमंडळीय पक्ष किंवा संसदीय पक्ष हा सुद्धा अनुसूची 10 नी आयडेंटिफाय केलेला आहे. म्हणजे तो सदस्य कुठल्या विधानमंडळीय पक्षाचा आहे, बीजेपीचा आहे, काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा आहे, याचा नामनिर्देश करणारं हे घटनेतलं अनुसूची 10 आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं आहे सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या संबंधात मूळ राजकीय पक्ष, याचा अर्थ परिच्छेद 2 मधील उपपरिच्छेद 1 च्या प्रयोजनार्थ तो सदस्य ज्या पक्षाचा असेल तो राजकीय पक्ष असा आहे. मूळ राजकीय पक्ष म्हणजे आता सध्या तो ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा सदस्य असं म्हटल्या जाणार. मूळ राजकीय पक्ष म्हणजे एखादा माणूस बीजेपी मधून काँग्रेसमध्ये आला असेल किंवा काँग्रेसमधून बीजेपी मध्ये गेला असेल तर तो आता सध्या सभागृहामध्ये कुठल्या पक्षाचा सदस्य म्हणून शपथ ग्रहण करून पदग्रहण केलेला आहे त्यावरून त्याचं ठरेल. म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यावर तत्वतः बंदी घातलेली नाही. फक्त सदस्य त्याचं लेबल बदलेल, बीजेपीचा की काँग्रेसचा, कुठल्या राजकीय पक्षाचा आहे तो. परिच्छेद याचा अर्थ अनुसूचीतील परिच्छेद असा आहे. या अनुसूचीत जे परिच्छेद दिलेले आहे त्याप्रमाणे त्याचा अर्थ आहे. कलम दुसरं फार महत्वाचं आहे. पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होणे. यातील तरतुदींना अधीन राहून कोणत्याही राजकीय पक्षाचा एखादा सभागृहाचा सदस्य जर त्याने अशा राजकीय पक्षाचे आपले सदस्यत्व स्वेच्छेने सोडून दिले तर, किंवा तो ज्या राजकीय पक्षाचा आहे त्या राजकीय पक्षाकडून किंवा त्या पक्षाने त्या संबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून अगर प्राधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या कोणत्याही निर्देशाविरुद्ध जाऊन जर त्याने दोहोपैकी कोणत्याही बाबतीत अशा राजकीय पक्षाची, व्यक्तीची किंवा प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता अशा सभागृहात मतदान केले किंवा करण्याचे वर्जिले असेल आणि अशा मतदानापासून किंवा वर्जनापासून 15 दिवसाच्या आत अशा राजकीय पक्षाने किंवा व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने असे मतदान किंवा वर्जनाचे कृत्य क्षमापित केले नसेल तर तो सदस्य सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. भयावह तरतूद आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य सभागृहामध्ये त्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाने, त्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाच्या वतीने नेमल्या गेलेल्या एखाद्या गटनेत्याच्या मताच्या विरुद्ध किंवा त्या राजकीय पक्षाने नेमलेल्या एखाद्या प्राधिकाऱ्याच्या मताच्या विरुद्ध जर त्यांनी दिलेले निर्देश त्याच्या विरुद्ध जाऊन त्याने आपले मत प्रदर्शन केले असेल व असं मत प्रदर्शन करण्यामध्ये म्हणजे बाजूनी किंवा त्याच्या विपरीत कुठल्याही प्रकारचं मत प्रदर्शन केलं असेल तर, म्हणजे मतप्रदर्शन करणे किंवा मतप्रदर्शन करण्याचं वर्जित करणे, दोन्ही गोष्टी, कमिशन अँड ओमिशन दोन्ही गोष्टी केलं असेल तर त्यांनी असं केलेल्या कृत्याबद्दल 15 दिवसाच्या आत त्याला पक्षप्रमुखांनी क्षमापित केलं नसेल, म्हणजे कंडोन केलं नसेल किंवा त्याला क्षमा केली नसेल तर तो अपात्र होईल. सरळ सरळ अर्थ असा आहे. कायद्याची भाषा, शब्दांचा छळ बाजूला ठेवून सरळ सरळ वाक्य असं आहे.
की पक्षाचा सदस्य हा पक्ष प्रमुखांच्या भूमिकेला तफावत होईल अशा प्रकारची भूमिका मतदान करणे, मतदान न करणे, मतदानाच्या प्रक्रियेत आपलं मत मांडणे याबद्दल जर निभवत असेल तर त्याच्यावर अपात्र होण्याची कारवाई होऊ शकते. म्हणजे एक तर क्षमा याचना करा, 15 दिवसाच्या आत तुम्हाला क्षमा मिळाली पाहिजे. कोणाची क्षमा मिळाली पाहिजे? इथे सभागृह म्हटलेलं नाही, इथे राज्यपाल म्हटलेलं नाही, इथे राष्ट्रपती म्हटलेलं नाहीये, लोकसभेचा अध्यक्ष म्हटलेलं नाही, इथे पक्ष प्रमुख. आणि म्हणून या ठिकाणी संबंधित अशा कोणत्याही राजकीय पक्षाकडून अशी कारवाई होऊ शकते अशा प्रकारचं हे दुसरं कलम. याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण असं आहे, या उपपरिच्छेदाच्या प्रयोजनार्थ सभागृहाचा निवडून आलेला सदस्य हा त्याला ज्या राजकीय पक्षाने कोणत्याही असल्यास अशा सदस्यत्वाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे केले होते त्या राजकीय पक्षाचा मानले जाईल. म्हणजे एबी फॉर्म जेव्हा राजकीय पक्षाचा आपण भरतो आणि त्या फॉर्मवर आपण निवडणूक लढवतो आणि ते निवडणूक लढल्यानंतर आपण निवडून आल्यानंतर सदस्य म्हणून सभागृहाची शपथ घेतो, त्या राजकीय पक्षाचा सदस्य मानला जाईल. सभागृहाचा नामनियुक्त सदस्य हा असा नामनियुक्त म्हणजे नॉमिनेटेड, आता जसं 12 MLC मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधान परिषदेचा मुद्दा जो पेंडिंग आहे राज्यपालांकडे, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात वगैरे सगळीकडे चालू आहे, असे नामनिर्देशित सदस्य त्यांना सुद्धा हे लागू पडतं. अन्य कोणत्याही बाबतीत अनुच्छेद 99 किंवा यथास्थिती अनुच्छेद 188 च्या आवश्यकतांचे पालन केल्यानंतर ज्या दिनांकास तो स्थानापन्न होईल त्या दिनांकापासून 6 महिने संपण्यापूर्वी तो ज्या राजकीय पक्षाचा सदस्य होईल किंवा यथास्थिती प्रथम सदस्य होईल त्या पक्षाचा तो सदस्य असल्याचे मानले जाईल. अनुच्छेद 99 संसदेचे सदस्यांबाबत आणि अनुच्छेद 188 हे राज्याच्या विधानमंडळांच्या सदस्यांबाबतचं भाष्य करणारे अनुच्छेद आहे. या दोन अनुच्छेदाच्या अनुषंगाने तो ज्या पक्षाचा सदस्य म्हणून शपथ घेईल तिथपासून 6 महिन्यापर्यंत तो त्याच पक्षाचा सदस्य आहे असं मानलं जाईल. मग म्हणजे 6 महिने त्याला एक तो पक्ष सोडता येणार नाही. आपलं मत पक्षाच्या बाजूने असेल किंवा विपरीत असेल तर पण 6 महिन्यानंतर त्याला आपला पक्ष बदलता येऊ शकतो. सभागृहाच्या निवडून आलेला जो सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवार या नात्याने नव्हे तर अन्यथा असा सदस्य म्हणून निवडून आला असेल, तो अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला तर तो सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. म्हणजे एखादा अपक्ष म्हणून जेव्हा निवडून येतो आणि त्याने निवडून आल्यानंतर कुठल्याही राजकीय पक्षात सामील झाला तर तो त्या सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. 6 महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे अनुच्छेद 1 मध्ये सांगितलेला तो कालावधी अशा अपक्ष उमेदवारांना लागू असणार नाही. तिसरा आहे सभागृहाचा नामनियुक्त सदस्य अनुच्छेद 99 किंवा यथास्थिती अनुच्छेद 188 च्या आवश्यकतांचे पालन केल्यानंतर ज्या दिनांकात स्थानापन्न होईल त्या दिनांकापासून 6 महिने संपल्यानंतर तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला तर तो सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. नामनिर्देशित निवडून आलेल्या आणि नामनिर्देशित आलेल्या यांच्याबद्दलची सिमिलर तरतूद आहे अनुच्छेद 99 प्रमाणे संसदेचे सदस्य आणि अनुच्छेद 188 प्रमाणे राज्यांच्या विधानमंडळाचे सदस्य. या परिषदातील पूर्वगामी तरतुदीमध्ये काही अंतर्भूत असले तरी जी व्यक्ती संविधान 52वी सुधारणा अधिनियम 1985 यांच्या प्रारंभात सभागृहाचा सदस्य असेल, मग ती असा सदस्य म्हणून निवडून आली असो की नामनियुक्त झालेली असो, ती व्यक्ती अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य असेल त्या बाबतीत ती अशा राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आलेली आहे असे या परिषदातील उपपरिषद 1 च्या प्रयोजनार्थ मानले जाईल. म्हणजे 85च्या अगोदर जी भूमिका त्याची आहे तीच भूमिका 85 नंतर त्या राजकीय पक्षाचा सदस्य तो मानला जाईल. अन्य कोणत्याही बाबतीत कोणत्याही राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने नव्हे तर अन्यथा निवडून आलेला असा सभागृहाचा निर्वाचित सदस्य आहे असे या परिषदातील उपपरिषद 2 च्या प्रयोजनार्थ मानले जाईल किंवा यथास्थितीत तो सभागृहाचा नामनियुक्त सदस्य आहे असे या परिषदातील उपपरिषदच्या प्रयोजनार्थ मानले जाईल. पक्षाचा निवडून आलेला सदस्य संसदेतला आणि विधानमंडळाचा त्या पक्षाचा मानला जाईल आणि नामनिर्देशित केलेला सदस्य ज्यावेळी पदग्रहण आपली शपथ घेईल तेव्हा तो कुठल्या पक्षाचा सदस्य म्हणून शपथ घेतो त्या पक्षाचं लेबल
त्याला लावलं जाईल आणि त्या पक्षाचा सदस्य तो मानला जाईल. चौथं कलम असं आहे, पक्षांतराच्या कारणावरून येणारी अपात्रता विलिनीकरणाच्या बाबतीत लागू नाही. दोन पक्ष जर विलीन होत असेल तर त्यांना ही पक्षांतर झालं असं मानलं जाणार नाही. म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले असं मानलं जाणार नाही. पक्ष सोडून इतर पक्षात जाण्यावर बंदी नाही, हे चौथं कलम सिद्ध करते. म्हणजे पक्षांतर्गत विरोधी कायदा असं जे काही स्वरूप या 1985च्या घटने दुरुस्तीचं आपल्या समोर बिंबवलं आणि समजलं, त्याची फोड करून सांगणारं हे पक्षांतर कारणावरून येणारी अपात्रता विलिनीकरणाच्या बाबतीत लागू नाही. जर सभागृहाच्या एखाद्या सदस्याचा मूळ राजकीय पक्ष अन्य एखाद्या राजकीय पक्षात विलीन झाला आणि त्या सदस्याने असा दावा केला की तो स्वतः त्या मूळ राजकीय पक्षाचे अन्य काही सदस्य हे अशा अन्य राजकीय पक्षाचे किंवा यथास्थिती अशा विलिनीकरणामुळे बनलेल्या नवीन पक्षाचे सदस्य झाले आहेत, किंवा त्यांनी विलिनीकरण स्वीकारले नाही व स्वतंत्र गट म्हणून कार्य करण्याचा पर्याय स्वीकारला आहे, तर परिच्छेद 2च्या उपपरिच्छेद 1 अन्वये तो सदस्य अपात्र ठरणार नाही. एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य त्या पक्षाचं विलिनीकरण दुसऱ्या पक्षामध्ये झालं असेल आणि त्यांनी असं म्हटलं की मी पहिल्याच पक्षाचा सदस्य म्हणून सभागृहामध्ये माझ्या कालखंडात कार्यरत राहणार आहे, मी विलिनीकरण झाल्यानंतरचा जो नवीन राजकीय पक्ष आहे त्या पक्षाचा सदस्य म्हणून मला संबोधू नये, तर त्याला जुन्याच पक्षाचा सदस्य आहे असं सभागृहामध्ये संबोधलं जाईल. यांनी विलिनीकरण स्वीकारले नाही अशा विलिनीकरणाच्या वेळेपासून असा अन्य राजकीय पक्ष किंवा नवीन राजकीय पक्ष किंवा यथास्थिती गट म्हणजे तो सदस्य ज्या पक्षाचा आहे असा राजकीय पक्ष होय, हे परिच्छेद 2 मधील उपपरिच्छेद 1च्या प्रयोजनार्थ आणि त्याचा मूळ राजकीय पक्ष होय असे या उपपरिच्छेदाच्या प्रयोजनार्थ मानले जाईल. म्हणजे त्याचा मूळ जो पक्ष आहे तोच त्याचा पक्ष राहील. त्याच्याबद्दलचे जे काही ऍफिडेव्हिट आणि फॉर्मॅट असेल ते त्यांना भरून द्यावे लागतील. म्हणजे पक्ष विलिनीकरण झाल्यानंतर पक्षीय सदस्य निवडण्याची मुभा हे त्या स्वतंत्र सदस्यास देण्यात आलेली आहे. जर सभागृहाच्या सदस्याचा विधानमंडळ पक्षातील किमान 2/3 एवढ्या सदस्यांनी मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणास संमती दिली तर व तरच फक्त संबंधित पक्षाचे विलिनीकरण घडून आले असे त्या परिच्छेदातील उपपरिच्छेद 1च्या प्रयोजनार्थ मानले जाईल. कमीत कमी 2/3 सदस्य जे आहे एका राजकीय पक्षाचे हे दुसऱ्या राजकीय पक्षात विलिनीकरणासाठी जात असतील तर विलिनीकरणाची प्रक्रिया संविधानाची मंजुरी आहे. पण 2/3 पेक्षा कमी असतील म्हणजे 100 लोक असतील एखाद्याचे, त्यातले 75 लोक दुसऱ्या एका पक्षामध्ये विलीन होत असतील तर ते विलीन होऊ शकतात. उरलेले जे 25 आहे ते 25 एक तर जुना पक्ष निवडून राहू शकतात किंवा नवीन पक्षाचं सदस्यत्व स्वीकारू शकतात. त्याबद्दलचे ते आपले मत मांडू शकतात नंतर. पण सुरुवातीला अट अशी आहे की 2/3 एवढी संख्या असल्याशिवाय तुम्हाला विलिनीकरणाची प्रक्रिया करता येत नाही. यामधून काही बाबती अपवादात्मक सूट म्हणून या ठिकाणी देण्यात आलेले, त्याचे आपण विचार करूया. सूट कलम 5 मध्ये या अनुसूचित काही अंतर्भूत असले तरी जी व्यक्ती लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अथवा राज्यसभेचा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधान परिषदेचा सभापती किंवा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर निवडून आली असेल ती व्यक्ती जर एक अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या राजकीय पक्षाची होती त्या पक्षाचे सदस्यत्व तिने स्वेच्छेने सोडून दिले आणि त्यानंतर जोवर ती असे पद धारण करीत आहे तोवर त्या राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली नाही किंवा अन्य राजकीय पक्षाचा सदस्य झाली नाही तर किंवा अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या पक्षाची होती त्या राजकीय पक्षाचे आपले सदस्यत्व तिने सोडून दिल्यावर जेव्हा ती असे पद धारण करण्याचे बंद होईल तेव्हा ती अशा राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली तर ती या अनुसूचीमध्ये अपात्र ठरणार नाही. लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यसभेचे उपसभापती, विधानमंडळाच्या विधानसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती या पदांसाठी नियम असा आहे, जो आपण आधी अभ्यासला, नियम असा आहे की तुम्ही ज्या पक्षाचे सदस्य म्हणून सभागृहात निवडून आलेले आहात त्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतरच तुम्हाला
या सभागृहांच्या पदाचा पदभार ग्रहण करण्याची अनुमती आहे आणि तो ग्रहण केल्यानंतर त्यांनी परत तो पदभार आपला संपल्यावर किंवा मध्येच राजीनामा देऊन सोडून गेल्यावर ते ज्या ओरिजिनल पक्षाचे सदस्य होते त्याच ओरिजिनल पक्षाचे सदस्य म्हणून संबोधले जातील. फक्त त्या पदावर असेपर्यंत त्यांना तसं संबोधलं जाणार नाही. आपण या ठिकाणी कलम 6 बघतो आहोत की पक्षांतराच्या कारणावरून येणाऱ्या अपात्रते संबंधी प्रश्नाचा निर्णय. एखाद्याला यामध्ये 10व्या अनुसूचीमध्ये सांगितल्यानुसार जर पक्षांतराच्या कारणावरून म्हणजे पक्षांची मताच्या मध्ये तफावत असण्याच्या कारणावरून जर अपात्र ठरवलं असेल तर त्याला पात्र ठरवण्याबाबतच्या काही तरतुदी आहेत का त्याबद्दल कलम 6 सांगतं की सभागृहाचा एखादा सदस्य या अनुसूची अन्वये अपात्र ठरला आहे किंवा काय असा कोणताही प्रश्न उद्भवला तर तो प्रश्न अशा सभागृहाचा सभापती किंवा यथास्थिती अध्यक्ष यांच्याकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल व त्यांचा निर्णय अंतिम असेल. त्याला न्यायालयामध्ये जाता येणार नाही, तो निर्णय अंतिम असेल. म्हणजे प्रश्न उद्भवला की नाही हे अपात्रतेची प्रक्रिया बरोबर नाही झाली, मी मत मांडलं ते असं मत नव्हतं, पक्षप्रमुखाच्या मताच्या विपरीत नव्हतं, असं वगैरे काही वाद निर्माण होऊ शकतात. आणि जर झाले तर त्यावेळी सभागृहाचा अध्यक्ष आणि सभापती यांचा निर्णय अंतिम असेल. परंतु असे की सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष अपात्र झाला आहे किंवा काय असा प्रश्न उद्भवला असेल त्या बाबतीत तो प्रश्न या संबंधात सभागृह निवडून देईल अशा सभागृह सदस्याकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल व त्याचा निर्णय अंतिम असेल. परंतु अशा पात्र अपात्रतेचा प्रश्न जर दस्तूरखुद्द अध्यक्ष आणि उपाध्यक्षच सभागृहाचे असतील त्यांच्याच बद्दल निर्माण झाला असेल, सभापती किंवा सभापती बद्दल निर्माण झाला असेल तर तो त्या पदावरून पदउतार झाल्यानंतर जो नवीन पदाधिकारी त्या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती म्हणून निवडला जाईल तो निर्णय घेईल, त्याप्रमाणे त्याचं पात्र आणि अपात्रता ठरवली जाईल. या अनुसूचीमध्ये सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या अपात्रतेबाबतच्या कोणत्याही प्रश्नासंबंधी या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 1 अन्वये केले जाणारे सर्व कामकाज म्हणजे अनुच्छेद 122 च्या यथाअंतर्गत संसदेतील कामकाज होय आणि यथास्थिती अनुच्छेद 212 च्या यथाअंतर्गत राज्य विधानमंडळाचे कामकाज होय असे मानले जाईल. याचा अर्थ असा आहे की अनुच्छेद 122 मध्ये न्यायालयाने संसदेच्या कारभाराबद्दल चौकशी न करणे आणि अनुच्छेद 212 च्या शिरस्त्याप्रमाणे न्यायालयाने विधानमंडळाच्या कारभाराबाबत चौकशी न करणे. थोडक्यात याचा अर्थ असा आहे की सदस्यांची पात्रता आणि अपात्रता याबाबत जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचा निवाडा फक्त आणि फक्त त्या संबंधित सभागृहाचे प्रमुख निर्णय करतील, अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती इत्यादी. पुढचं कलम आहे न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी. 1992 साली सुप्रीम कोर्टाने ही आडकाठी जी आहे ती विधिग्राह्य ठरवलेली. विधिग्राह्य ठरवली म्हणजे मान्य केली की कोर्टामध्ये हे निवाडे केले जाणार नाही, ते सभागृहातच होतील. न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी या संविधानात काही असले तरी या अनुसूची अन्वये सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या अपात्रतेशी निगडीत असलेल्या कोणत्याही बाबीच्या संबंधात कोणत्याही न्यायालयाला कोणतेही अधिकार असणार नाही. पुढचा नियम 8 असा आहे, या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 2 च्या तरतुदी अधीन राहून सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष या अनुसूचीतील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करू शकेल आणि विशेषतः पूर्वगामी तरतुदीच्या सर्वसाधारणतेस बाधा न येता अशा नियमांमध्ये पुढील गोष्टींसाठी तरतूद करता येईल. पात्रता अपात्रता किंवा न्यायिक निर्णय प्रक्रिया जेव्हा सभागृहाचे प्रमुख करतील त्याबाबतची नियमावली याच्यामध्ये दिलेली आहे. ती अशी आहे, सभागृहाचे वेगवेगळे सदस्य ज्या राजकीय पक्षाचे सदस्य असतील त्याबाबत असल्यास नोंदवह्या किंवा अन्य अभिलेख ठेवण्यासंबंधी एखाद्या विधानमंडळ पक्षाच्या नेत्याला सभागृहाचा एखाद्या सदस्याच्या संबंधात परिच्छेद 2 व उपपरिच्छेद 1 च्या खंड ख मध्ये निर्देशिलेल्यानुसार अशा सदस्यत्वाबद्दल कोणत्याही प्रकारचे क्षमापण करण्याविषयी जो अहवाल द्यावा लागेल आणि असा अहवाल ज्या मुदतीत व ज्या प्राधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल त्यासंबंधी. तिसरं आहे, एखाद्या राजकीय पक्षाला सभागृहाच्या कोणत्याही सदस्याच्या अशा राजकीय पक्षात प्रवेश देण्याबाबत जे अहवाल द्यावे लागतील आणि असे अहवाल सभागृहाच्या ज्या अधिकाऱ्याकडे सादर करायचे लागतील त्यासंबंधी. आणि चौथं शेवटचं असं आहे
की अशा प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी जी चौकशी करण्यात येईल अशा कोणत्याही चौकशीची कार्यपद्धती यासह परिच्छेद 6च्या परिच्छेद 1 मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही प्रश्नाचा निर्णय करण्यासंबंधीची कार्यसंबंधी व त्यासंबंधी या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 1 अन्वये सभागृहाच्या सभापतीने किंवा अध्यक्षाने केलेले नियम ते करण्यात आल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर सभागृहापुढे ते एका सत्राने किंवा 2 किंवा त्याहून अधिक सत्र मिळून बनलेल्या अशा एकूण 30 दिवसाच्या कालावधीकरता सत्रातील असताना मांडण्यात येतील आणि 30 दिवसाचा उक्त कालावधी संपल्यानंतर तत्पूर्वीच्या सभागृहाने फेरबदलासह किंवा त्याविषयी मान्य केले आहे की नाही तर ते नियम प्रभावी होतील आणि सभागृहाने ते याप्रमाणे मान्य केले तर अशा मान्यतेनंतर ते ज्या रूपात मांडले गेले आहेत त्या किंवा यथास्थिती अशा फेरबदल केलेल्या स्वरूपात प्रभावी होतील आणि जर ते याप्रमाणे अमान्य करण्यात आले तर ते मुळीच प्रभावी होणार नाही. सभागृहाने सभागृह प्रमुखांनी चौकशी आणि इतर सर्व बाबतीत म्हणजे पात्र अपात्रतेच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे हे एक तर न्यायिक स्वरूपाचे निर्णय म्हटले पाहिजे, कारण पुढे न्यायालयामध्ये याला अपील नाहीये. असे निर्णय करताना जी नियमावली बनवायची असेल, ज्याच्या ज्याच्या संबंधी नियम तयार करायचे असतील त्या संबंधित 5 बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि शेवटी असं म्हटलेलं आहे की सभागृह सत्रात नसेल किंवा सभागृह विसर्जित झालं असेल तर आधीच्या सत्रामध्ये जे निर्णय झाले तेच निर्णय जर पूर्ण झाले असतील तर मानले जातील, जर अपूर्ण असतील तर पुढील सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या सत्रामध्ये हे मानले जातील आणि त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. परंतु एकंदर दोन्ही सत्रांचा कालावधी मिळून म्हणजे मधला सुट्टीचा कालावधी सोडून दोन्ही सत्रांचा कालावधी मिळून 30 दिवसाच्या आत असा निर्णय झाला पाहिजे, अशी निर्णय प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. अशा प्रकारचं बंधन संविधानाच्या या 10व्या अनुसूचीने सभागृह प्रमुखांच्या कारकिर्दीवर त्यांच्या कामकाजावर लावण्यात आलेला आहे. शेवटचं असं आहे, एखाद्या सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष अनुच्छेद 105 ज्याच्यामध्ये संसदेबद्दल आहे, यथास्थिती अनुच्छेद 194 ज्याच्यामध्ये राज्याच्या विधानमंडळाबद्दल तरतूद आहे, यांच्या तरतुदीस आणि या संविधानान्वये त्याला जो इतर कोणताही अधिकार असेल त्यास बाधा न येता असे निर्देशित करू शकेल की परिच्छेदा अन्वये करण्यात आलेल्या नियमांचे कोणत्याही व्यक्तीकडून हेतुपुरस्सर उल्लंघन झाल्यास त्याबाबत सभागृहाच्या विशेषाधिकार भंगाच्या बाबतीत जशी कारवाई करण्यात येईल तशाच पद्धतीची कारवाई करण्यात येईल. म्हणजे संसद आणि विधानमंडळ ज्यांना सभागृहाचा औचित्य भंग किंवा विशेष अधिकाराचा भंग झाला आहे याबाबत कारवाई करण्याचे जे अधिकार आहेत तेच अधिकार या पात्र अपात्रतेचा निवाडा करण्याच्या बाबतीत सभागृहांच्या प्रमुखांना असते. अशा रीतीने या ठिकाणी ही तरतूद देण्यात आलेली आहे. आपण जर 2 व 4 ही कलम सोडली तर इतर सगळी प्रोसिजर आहे, व्याख्या आहे. 2 मध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पक्ष प्रमुखाच्या विपरीत मत मांडलं तर, आणि 4 मध्ये असं विलिनीकरणाच्या बाबतीतलं जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर असं विलिनीकृत पक्षामध्ये आपलं मत मांडत असताना जुन्या पक्षाच्या संदर्भात मत मांडलं तर या दोन्ही ठिकाणी किंवा एकंदर एका वाक्यात परिपाक जर या 10व्या अनुसूचीचा काढायचा झाला तर तो असा निघतो की कुठलाही विधानसभेचा किंवा संसदेचा सदस्य हा ज्या पक्षाच्या AB फॉर्मवर निवडणूक लढवून निवडून आलेला आहे त्याला त्या पक्षाच्या प्रमुखाच्या विरुद्ध, त्या पक्षाने नेमलेल्या अशा गटनेत्याच्या मताविरुद्ध किंवा त्या पक्षाने प्राधिकृत केलेल्या अशा कुठल्याही व्यक्तीच्या मताविरुद्ध मतदान करणे किंवा मतदान न करणे, शांत राहणे हा जर त्या पक्षाच्या प्रमुखाला तफावतीचा विरोध असेल, विरोध जाणवत असेल तर त्यांनी अशा सदस्याकडे विचारपूस केल्यानंतर अशा सदस्यांनी त्यांना आपलं स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि त्या स्पष्टीकरणावर क्षमा द्यायची की नाही त्याचा निर्णय 15 दिवसात पक्षप्रमुखांना घ्यायचा आहे. तो जर क्षमापीत नसेल म्हणजे क्षमाधारी झाला नसेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होईल. थोडक्यात अर्थ असा आहे की 15 दिवसाच्या आत अशा सदस्याला घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आणि हे काम पक्षप्रमुख करतो. आता लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये खूप मोठ्या
अशा परिप्रेक्षामध्ये आपण या बाबीचा विचार केला तर आमचे जनप्रतिनिधी, आमचे लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी राहिलेत की ज्या राजकीय पक्षाचे एबी फॉर्मवर निवडणूक लढवली त्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाचे प्रतिनिधी झाले, हे या दृष्टीनं विचार करणं आवश्यक आहे. याच्यावर सरसकट बदल करून हे बदलून टाका असं म्हणणं उपटसुंभपणाचं होईल. म्हणून माझं म्हणणं असं आहे की याच्यावर सखोल विश्लेषण, अभ्यास, संशोधन झालं पाहिजे आणि त्यानंतर जर आपल्याला योग्य वाटत असेल तर वी द पीपल ऑफ इंडिया या नात्याने तुम्ही याचा पुढील परामर्श घेऊन याच्यात काय योग्य बदल करू शकता आहे ही नवीन पिढी केल्याशिवाय आज न उद्या राहणार नाही. म्हणून नवीन पिढीसाठी हा एक संकेत आणि सूचना आहे. तुम्ही या दृष्टीने विचार करा. इतप्पर याच्यातल्या बाबी जर तुम्हाला योग्य वाटत असतील तर लॉंग लिव्ह द किंग अँड किंग हॅज नो सबस्टिट्यूट असं जेव्हा म्हटलं जातं त्या म्हणीप्रमाणे संविधान चिरायू हो असं म्हणूनच आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. परंतु संविधान चिरायू हो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरंच संविधान चिरायू होत आहे का, त्यासाठी आपण काय करतो आहे, संविधान हे कोणाचं आहे, ते आपलं आहे, त्याच्यावर मालकी कोणाची आहे, या भारतातल्या जनतेची आहे आणि जनतेने आपलं कर्तव्य यामध्ये निभावलं आहे की नाही. परंतु कर्तव्य निभावण्याच्या आधी ही बाब नेमकी काय आहे त्याबद्दलची सखोल माहिती असणं हे संविधान पाळण्याचे एक उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने मी ही माहिती देत आहे. याच्यामध्ये भलबुरं कोणाविरुद्ध काही प्रचार अपप्रचार वगैरेचा अजिबात भाग नाही. हे तुमच्या बुद्धीला चालना देणारी गोष्ट आहे. माना न माना हा प्रश्न तुमचा आहे. बुद्धी प्रामाण्यवादी व्हा, शब्द प्रामाण्यवादी व्हा. याच्यावर एखादा पक्षप्रमुख भाष्य करून म्हणत असेल की असं नाहीच आहे आणि आजपर्यंत आम्ही असं केलं नाही तर त्याचं मानायचं की नाही मानायचं हे स्वतःच्या बुद्धीचा ठाव घ्यायचा. हा निर्णय सर्वस्वी श्रोत्यांच्या आणि येणाऱ्या तरुण पिढीच्या हाती आहे. संविधानाबद्दल आपल्याला कितपत माहिती आणि संविधान आपण कितपत जाणतो याचा जेव्हा विचार येतो तेव्हा पारायणाचा अपरिहार्यपणे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विचार करावाच लागेल. पुढची अनुसूची आहे अनुसूची 11वी. या 11व्या अनुसूचीमध्ये अनुच्छेद 243 ज्याचे अनेक भाग आपण अभ्यासले त्याच्यामधला एक पोटभाग आहे अनुच्छेद 243 छ. त्याच्यामध्ये पंचायतीचे अधिकार, प्रतिकार आणि जबाबदाऱ्या. ग्रामपंचायतीचे काय काय अधिकार आहे हे आपण 243वा अनुच्छेद जेव्हा वाचलं तेव्हा हे सगळे अधिकार आपण वाचले होते. त्यानुसार मी परत एकदा हे अधिकार आणि त्यांचे विषय कुठल्या कुठल्या बाबतीत काय काय करण्याचे आहेत ते एकदा वाचून घेतो म्हणजे त्याची उजळणी होईल. कृषी विस्तारासह जमीन सुधारणा, जमीन सुधारणाची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण व मृद संधारण, लहान पटबंधारे, पाण्याची व्यवस्थापन व पाणलोट क्षेत्र विकास, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, सामाजिक वनीकरण व क्षेत्र वनीकरण, गौण वन उत्पादन, लोक लघु उद्योग व अन्य अन्न प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग युनिट्स, खादी ग्रामोद्योग, कुटीर उद्योग, ग्रामीण गृहनिर्माण, पिण्याचे पाणी, इंधन व वैरण, गुरांसाठीचं वैरण, रस्ते, नाले, पूल, तरी, जलमार्ग व दळणवळणाची अन्न साधने, ग्रामीण विद्युतीकरण, विद्युत वितरणासह अपारंपरिक ऊर्जा साधने, गरिबी हटाव कार्यक्रम, शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शाळांसह, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण, व्यवसायासह प्रौढ व अनौपचारिक शिक्षण, ग्रंथालय, सांस्कृतिक कार्य, बाजार व जत्रा, आरोग्य व स्वच्छता, कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, अपंग व मानसिक वाढ खुंटलेल्यांच्या कल्याणासह दुर्बल घटकांचे कल्याण, विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे कल्याण, सार्वजनिक वितरण पद्धती, सामाजिक मतांचे परीक्षण इत्यादी 29 विषय हे ग्रामपंचायतीचे अधिकार ज्याच्यावर आहेत, ग्रामपंचायतीचे अधिकार त्याच्यावर आहेत आणि केवळ अधिकार प्रतिकार नाही तर ग्रामपंचायतीनं दिलेले हे अधिकार जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दिलेले आहेत. आणि म्हणून इथं 3 शब्द वापरलेले आहे की ग्रामपंचायतीचे अधिकार, ग्रामपंचायतीचे प्रतिकार आणि ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या ह्या कुठल्या बाबतीत आहे त्या बाबतीत दिलेलं आहे. हे संविधान वाचत असताना खरंच जर आपल्याला एखाद्या छोट्याशा गावातला प्रश्न असेल आणि तो कुटीर उद्योगाशी संबंधित असेल तर तो सोडवण्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या हे ग्रामपंचायतीकडेच आहे. हे ग्रामपंचायत मधले सरपंच महोदय आणि इतर गावातल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. इथे 11वी अनुसूची संपते. 12वी अनुसूची आहे अनुच्छेद 243
ब मधली म्हणजे 243 जे आपण पोट अनुच्छेद बघितले होते, जवळपास 10 ते 12 पोट अनुच्छेद आहे, त्याच्यातला दुसरा जो पोट अनुच्छेद आहे 243चा, त्याच्यामध्ये नगरपालिका इत्यादीचे अधिकार, प्रतिकार व जबाबदाऱ्या. अनुसूची 11 मध्ये ग्रामपंचायत आणि अनुसूची 12 मध्ये नगरपालिका. नगरपालिकेमध्ये 18 विषय आहेत, ग्रामपंचायतीचे 29 विषय आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ग्रामपंचायत हे बेसिक युनिट जास्त प्रबल आहे. हे एकदा वाचून घेऊया. नगर नियोजनासह नागरी क्षेत्र विनियोजन, जमिनीच्या वापराचे व इमारतीच्या बांधकामाचे विनिमय, आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन, रस्ते व पूल, घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक प्रयोजनार्थ पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता विषयक निगराणी व घन कचरा व्यवस्थापन, अग्निशमन सेवा, नागरी वनीकरण, पर्यावरणाचे संरक्षण व परिस्थितिकीय घटकांचे प्रवर्धन, अपंग व मतिमंद यांच्यासह समाजातील दुर्बल घटकांच्या हितासंबंधीचे संरक्षण करणे, गलिच्छ वस्ती सुधारणा व तिचा दर्जा उंचावणे, नागरी क्षेत्रातील दारिद्र्य कमी करणे, उपवने, उद्याने, क्रीडांगणे यासारख्या नागरी सोयी व सुविधांची तरतूद करणे, सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक दृष्टिकोनाने समाज प्रवर्धन करणे, दफन व दफनभूमी, दहनभूमी व विद्युत दाहिनी याबाबत तरतूद करणे, गुरांचा कोंडवाडा, पशुवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, जीवन विषयक आकडेवारी, जन्म व मृत्यूच्या नोंदीसह सार्वजनिक सुविधा, रस्त्यावरील दिवाबत्ती, वाहनतळे, बस थांबे व सार्वजनिक सुखसोयी आणि कत्तलखाने व कातडी कमावण्याचे कारखाने यांच्याबद्दलचे विनियमन. या सगळ्या विषयावर नगरपालिकेला अधिकार आपली 12वी सूची देते. आता इथे ही आपली संविधान इथपर्यंत आल्यानंतर याला 2 परिशिष्ट आहे. ते दोन्ही परिशिष्ट, ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो, हे अपेंडिक्स आपण जम्मू काश्मीरला लागू करणे याबाबतचे आहे. 1954 साली हे परिशिष्ट निर्माण करण्यात आले आणि संविधानाच्या जम्मू काश्मीर या प्रांताबद्दल हे दोन्ही परिशिष्ट या ठिकाणी दिलेले आहे. या दोन्ही परिशिष्टांचं विवेचन झाल्यानंतर तत्वतः, लॉजिकली स्पीकिंग, सारांश सोडला तर आपलं संविधानाचं पारायण या ठिकाणी पूर्ण होतं. त्यानंतर संविधानामध्ये मराठीत शब्दांची अनुसूची, हिंदी शब्दांची अनुसूची व इंग्रजी शब्दांची अनुसूची देण्यात आलेली आहे. म्हणजे जे क्लिष्ट शब्द आपल्याला मराठीत दिसतात त्या मराठी शब्दाला पर्यायी इंग्रजी शब्द आहे, जे क्लिष्ट इंग्रजी शब्द आपल्याला दिसतात त्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द आहे. असं हे स्वरूप आहे. आज वेळेच्या मर्यादेपुढे आपण या ठिकाणी एक थांबा घेत असून आजचं पारायण इथे आपण थांबवतो आहोत. पुढचं पारायण उद्या आपण परिशिष्ट 1, खरं तर 370 हटल्यानंतर परिशिष्ट 1 ची खऱ्या अर्थाने गरज राहिली नाहीये, परंतु परिशिष्ट 1 आणि 2 हे दोन्ही परिशिष्ट अशासाठी ठेवण्यात आलेली आहे की या परिशिष्टांमधल्या काही बाबी आज नव्याने निर्माण झालेल्या काश्मीर मधल्या परिस्थितीला लागू पडू शकतात आणि म्हणून संविधानाच्या विद्यमान पाठाच्या निर्देशासह संविधान ज्यास अधीन राहून जम्मू व काश्मीर राज्याला लागू होते त्या अपवादाचे व फेरबदलांचे पुनर्कथन असं आहे. वाचलं न वाचलं याच्यावर विवेचन केलं न केलं तरी सारखंच आहे, कारण जम्मू काश्मीरच्या परिस्थितीबद्दल आपण नेटोपाठ असा 4 पुष्पांमध्ये आढावा घेतलाय, ज्याच्यामध्ये काश्मीर फाईल सकट आपण या सगळ्या प्रश्नांची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक दृष्टीनं सुद्धा विवेचन करून पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला आहे. तुर्तास या ठिकाणी थांबतो व उद्या संविधान पारायणाच्या पुढच्या पुष्पाला आपण सुरुवात करू अशी विनंती करतो. धन्यवाद.